नमस्कार मित्रांनो, इक्विटी स्विंग ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आणखीन आपण अशा चांगल्या स्टॉकची माहिती घेणार आहेत. चला बघूयात. तर टाटा पॉवर ही कंपनी ही आपल्यालाही माहीत आहे की एकदम छान कंपनी आहे ती. तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर टाटा पॉवर कंपनीचा आपण फंडामेंटल चेक करू सुरुवातीला. तर मार्केट कॅप बघा त्या कंपनीचा खूप छान आहे. जवळपास 1,24 म्हणजे करोड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण खाली येऊयात. टोटल रेव्हेन्यू आहे 16 करोड, नेट प्रॉफिट आहे 876 करोड. तर हे सप्टेंबर 2000 म्हणजे ह्यांचं कसं असतं, क्वार्टरली रिझल्ट निघतात, त्याच्या हिशोबाने ह्यांचं रेव्हेन्यू, नेट प्रॉफिट, प्रॉफिट मार्जिन हे निघतं. कंपनीचे टोटल ॲसेट आहेत 1,28 करोड. टोटल लायबिलिटीज आहेत 94 करोड. म्हणजे ॲसेटपेक्षा लायबिलिटीज कमी आहेत. म्हणजे ॲसेट जास्त आहे कंपनीचं, लोन कंपनीवर कमी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पुढं बघूयात. कंपनीत प्रमोटर जे आहेत 46% आहेत, DI आहेत 16%, FI आहेत 9% आणि पब्लिक आहेत 26%. ओव्हरऑल विचार केला तर कंपनीचं फंडामेंटल एकदम स्ट्रॉंग आहे. आपण चार्टमध्ये बघूयात. या कंपनीमध्ये आपली एंट्री झाली होती, तर ती एंट्री कशा प्रकारे झाली होती हे मी तुम्हाला सांगतो. बघा हा चार्ट कसा बनलेला आहे. 275वर इथं एकदा रेजिस्टन्स घेऊन मार्केटनं 232पर्यंत डाऊनफॉल घेतला होता. त्याच्यानंतर हा इथे एक सपोर्ट बनला 232पर्यंत. या सपोर्ट इथं पहिला बी सपोर्ट आहे, इथं ब्रेकआउट देऊन मार्केटवरही गेलं होतं. त्याच्यानंतर खाली आलं, परत त्याच सपोर्टला सपोर्ट घेऊन मार्केट परत वरी गेलं. ज्या ठिकाणी मार्केटनं रेजिस्टन्स घेऊन डाऊनफॉल केला होता तिथूनच मार्केटने ब्रेकआउट दिल्यास ती एंट्री आपली मिस झाली. तिथे आपण बघितलं नाही त्यावेळेस. तरी पण नंतर मार्केटने आपल्याला आज एक आणखीन संधी दिली होती, जिथे की मार्केटने कन्सॉलिडिंग केलं होतं. काय केलं होतं, जे की 316 ते 342मध्ये हा स्टॉक इथं कन्सॉलिडिंग करत होता. त्याच्यानंतर इथं एक बॉक्स बनला, त्या बॉक्समध्ये मार्केटने ब्रेकआउट दिलं. म्हणजे हा स्टॉकने ब्रेकआउट दिलेस रिटेस्ट झालं. तर रिटेस्टमध्ये आपली 341 ते 40 लमसमला आपली एंट्री पडली. आपलं पहिलं टार्गेट आहे 400चं. तर आपली एंट्री झाली कोणत्या तारखेला हे पहा, मी तुम्हाला तारीख सांगतो. तर आपली एंट्री झालेली आहे आपली एंट्री झाली 24 जानेवारीला. म्हणजे सरासरी 24 जानेवारीला आपली एंट्री झालेली आहे. तर आज आहे 3 फेब्रुवारी, म्हणजे 7 ते 8 दिवस झालेले आहेत. तर 7 ते 8 दिवसामध्ये तरी स्टॉकने भरपूर मुवमेंट दिलेली आहे. 340पासून आज 390ला गेलेला आहे स्टॉक. तर याचं आपण टार्गेट कसं काढलं ते पण तुम्हाला दाखवतो. तर वीकलीमध्ये आपण चार्ट ओपन करत आहोत. आपण 400चंच का टार्गेट निवडलेलं आहे तर आपल्याला दाखवतो मी. हे पहा, ज्यावेळेस हा स्टॉक ओपन झाला 2012-13मध्ये, तिथून हा स्टॉक खाली मुवमेंट करत होता. त्याच्यानंतर त्यानं ब्रेकआउट दिलेला आहे. तर वरच्या लेवलला रेजिस्टन्स कुठंच नाही आहे. तर रेजिस्टन्स नसल्यामुळे मार्केटला म्हणजे किंवा स्टॉकला एखाद्या रेजिस्टन्स नसतो. म्हणजे एखादा स्टॉक त्या ठिकाणाहून खाली आलेला आहे तर तो रेजिस्टन्स असतो बऱ्याच वेळा रेजिस्टन्सला फॉलो करून. पण याच्यामध्ये काय झालेलं आहे, वरी रेजिस्टन्स कुठेच नाही आहे. तर राऊंड ऑफ जी आकडा असतो म्हणजे एखादा 300, 400, 500, तर तो आपल्याला रेजिस्टन्स पकडला जातो. आपण 400चं टार्गेट पकडलेलं आहे. तर 400चं टार्गेट इवन दो आता आपण टार्गेट आपल्याला सरासरी 390 म्हणजे 10 पॉईंटने आधी, तर रिस्क न घेता आपण ते बुकही करू शकतो. तरी आपण होल्डवर ठेवलेला आहे. आपण हा स्टॉक बाय केलेला आहे 100 क्वांटिटीमध्ये. तर हा आपण 400चं टार्गेट घेणार आहेत. पाहूयात उद्या परवा दिवशी काय होतं ते. तर अशा प्रकारचे स्टॉक तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटतील. तर या व्हिडिओमध्ये मी टेलिग्रामची ग्रुपची लिंक टाकलेली आहे. तर तुम्ही त्याला लाईक करा, फॉलो करा, प्लस जॉईन पण करा. म्हणजे तुमच्या लाईक आणि फॉलोमुळे मला मोटिवेशन भेटेल आणि तुमच्यासाठी मी असे स्टॉक पण निवडून आणेल ॲनालिसिस करून, आणि तुम्हाला त्याचं एज्युकेशन पर्पज तुम्ही ते बघू शकताय.
त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रॉफिट पण होईल. थँक्यू.